गेल्या 4 वर्षापासून प्रशासक असल्यामुळे यावेळेस 2025-26चा आम्ही आणि 26-27चा अर्थसंकल्पीय आमची आढावा बैठक झाली आज. त्या सभागृहामध्ये सर्व सन्माननीय सदस्य, सभापती, आमचे मुख्य अधिकारी आणि सर्व कर्मचारी. ह्या आढाव्यामध्ये येणाऱ्या मार्चनंतर आम्हाला पूर्ण वर्षभर जे काम करायचे आहे, त्याच्यामध्ये आमचा जो याचा अर्थसंकल्पीय वाढीव टक्का आहे, हा कसा वाढता येईल, त्याच्यामध्ये आमचे टॅक्सेशनचे आहे. त्याच्यानंतर आमचे गाळे आहे, 182 जवळपास आपल्या नगरपालिकेची गाळे आहे, त्याच्यापासून आमचं इन्कम कसा वाढेल, त्याच्यानंतर इतरत्र आमचा जो आहे त्याचं नियोजन आम्ही आज केलं, जेणेकरून आपला आर्थिक जो हे आहे येणाऱ्या काळामध्ये पाणी पुरवठा आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, याच्यावर आम्हाला वेगवेगळ्या याच्यावर फंड उपलब्ध होतात. पण हे खर्च करताना आम्हाला पैशाची खूप चणचण भासते. अशा वेळेस आम्हाला आमच्या माध्यमातून टॅक्स क्लिअरच्या माध्यमातून आम्हाला लोकांकडून घर टॅक्स वसुली आहे, पाणी कर आहे, याच्यामध्ये आम्ही करपट्टी आहे, याच्यामध्ये आम्ही सुधारणा केली आहे, जेणेकरून ज्या लोकांनी वन टाईम टॅक्स भरेल त्याला त्याच्यामध्ये त्या व्याजावरती त्याच्याबद्दल टॅक्सवर लागलेला व्याज आहे याच्यामध्ये 50% आपण सूट दिली आहे. ती अभय योजना आहे सरकारची. आम्ही तो पण ठरावसुद्धा आम्ही सभागृहात घेतला आहे आणि येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये तो ठराव पण सुद्धा आम्ही लागू करून टाकू. म्हणून सर्व माझ्या वर्धा शहरवासियांना टॅक्सच्या रूपामध्ये जे तुम्हाला कर सवलत मिळणार आहे, आपण त्याचा लाभ घेऊन आम्हाला त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल, सर्वांना माझी विनंती. आणि बाकी शेष फंड आहे, त्याच्यामध्ये भाजी मार्केट आहे, स्थानिक आमचे इतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे, याच्यामध्ये आम्हाला सुधारणा करून येणाऱ्या 26-27च्या अर्थसंकल्पीयाच्यामध्ये ते आम्हाला व्यवस्थित नियोजन करून पार पाडायचे आहे.